नमस्कार. लोटस ब्लाउज शिलाईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी माधवी. मी आज तुम्हाला दाखवणार आहे 24 ची छाती असणारा ब्लाउजची कटिंग दाखवणार आहे. तर इथे मी पेपर कटिंग घेतलेली आहे. ब्लाउजची उंची आहे पूर्ण 13 इंच आहे. त्याच्यामध्ये मी 1 इंच जास्त वाढवणार आहे. तर मी इथे पेपर उंची मी परफेक्ट ठेवणार आहे 14 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच वाढवलेला आहे, तर 15 इंच उंची मी इथे घेतलेली आहे. 24 च्या निम्म 12 येते. छाती 12 इंच आहे. तर बरोबर मी पेपर कट करून घेतलेला आहे. तर इथे 1.5 इंच फिटिंग मध्ये जाणार आहे. आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे, तर गळारुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची आहे. 5.5 इंच पुढचा गळा, शोल्डर 3 इंच, बाहीमुंडा 6.5 इंच मार्किंग करून घेऊया. अशा पद्धतीने मार्किंग केलेली आहे. क्रॉस पट्टी घ्यायची आहे, तर क्रॉस पट्टी 3.5 इंच, फिटिंगच्या बाजूला 3 इंच, मार्किंग करायचे आहे. आता आपल्याला आकार घ्यायचा आहे. आता आकार इथे 1 इंचावर घ्यायचा आहे. इथे 1.5 इंचावर, 1.5 इंचावर आणि 1 अर्धा इंचावर आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने आपण ही कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण ही कटोरीची साईड पाठीमागचा गळा 10 इंच आहे. आता इथे मी 3 इंच घेते. आकार देऊन घ्यायचा आहे.
ही कटिंग झालेली आहे. त्यात आपण कटोरीची कटिंग करायची आहे. तर कटोरी काढायची. आता आपण कटोरी कितीची लागते ती बघायचं. तर इथं बघू शकता तुम्ही 7 इंच आहे, तर 8 इंचाचा मी चौगण करणार आहे. कट करून काढायचा. आता इथं आपण काचपट्टी आणि बटनपट्टीची बाजू घ्यायची आहे. तर मी इथं 4.5 इंच काचपट्टी आणि बटनपट्टीची साईड घेते. आपल्या इथं गळारुंदी जेवढी होती तेवढीच घ्यायची आहे. 2.5 इंच गळारुंदी होती ना, तर 2.5 इंचच इथे मी घेतलं आहे. याला अर्धा गोल करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे कात्रण निघलेलं आहे कटोरीची बाजू ती इथं ठेवून घ्यायची याच्यावरती आणि आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे कट करून घ्यायचं आहे. तर आपण या कटोरी साईडला इथं लावून बघायची. जी जास्तीचा भाग आहे त्याच्यावर मार्किंग करायची आणि तो पेपर कट करून काढायचा. अशा पद्धतीने आपण ही पेपर कटिंग केलेली आहे. आता आपण ही पेपर कटिंग अस्तरवर ठेवायची आहे. तर आता ही मी अस्तरवर ठेवते. 1 मीटर अस्तर कात्रण काढलेला आहे ती ठेवून घ्यायचं आहे. चॉकने आपण मार्किंग करून घेणार आहे. तर ही आपण कट करून काढणार. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कटिंग केलेली आहे. अस्तरची पाठीचा भाग आहे आणि ह्याला गोल गळ्यावरती मी डिझाईन काढणार आहे. तर ही तुम्हाला मी शिलाईमध्ये दाखवणारच आहे. आता आपण बाही काढणार आहे. तर बाही आहे 5.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचा आहे. 6.5 इंच मी बाही काढणार आहे. आता बाही काढताना मार्किंग करून घ्यायची. 2.5 इंच फिटिंगच्या बाजूला आकार देण्यासाठी घ्यायचा आहे. आता आकार देऊन घ्यायचा आहे.
आता आपण इथे अर्धा इंच खड्डा बाजू काढणार आहे. तर ही बाई काठपदर साडीवरचा ब्लाऊज शिवतोय. अशा पद्धतीने ठेवून ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे. काचपट्टी आणि बटनपट्टी काढते 2.5 इंचाची. गोटपट्टी काढायची आहे. एक इंचाची गोटपट्टी काढलेली आहे. कटिंग झालेली आहे. तर ही कटिंग मी तुम्हाला ह्याची शिलाई सुद्धा दाखवणार आहे. तर ही 24ची साईज असणारी कटिंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सपोर्ट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.